शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आज आहे 24 डिसेंबर, उद्या आहे 25 डिसेंबर, म्हणजे उद्याचा दिवस ख्रिसमस आहे. तर ख्रिसमस असल्यामुळे मुलींच्या स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी होती आणि दोघीजणी सकाळी स्कूलला गेल्या. तर ख्रिसमस पार्टी असल्यामुळे त्यांना आज भाजीपोळी नको हवी होती, म्हणून त्यांना मी आज सँडविच करून दिलं, व्हेज सँडविच. तर त्याच्यामुळे त्यांचं सँडविच झालं. ते सकाळी स्कूलला गेल्या त्या दोघीजणी, आणि त्यानंतर यांच्यासाठी मी नाश्ता बनवते. तर यांना ऑफिसला बसायचं होतं, म्हणून मग त्यांचा पहिले नाश्ता केला आणि मी माझा चहा ठेवला. तर 2 दिवसाचे व्हिडिओ मी याच्यामध्ये मिक्स केले आहेत, 24 आणि 25 डिसेंबरचा. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला राखी पाटील KB4 या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. नाही कमेंट्स केली तरी चालेल, कारण कमेंट्स करण्याविषयी कोणालाही कुठलाही फोर्स नसतो. त्याच्यामुळे व्हिडिओ जर नक्की आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ तर प्रत्येकाला 100% आवडेल, कारण की प्रत्येकाच्या रिलेट हा व्हिडिओ आहे आणि प्रत्येकाला टच होऊ शकतो हा व्हिडिओ. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 24-25 डिसेंबर मिळून मिक्स व्हिडिओ केला आहे मी. तर आज सगळेजणी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि का एक्सायटेड आहेत हे पण तुम्हाला सांगते, कारण की ख्रिसमसच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग काही असं केलं नव्हतं की ख्रिसमसला कुठे जायचं आहे, किंवा 7 दिवस सगळ्यांना सुट्ट्या आहेत, मुलींना पण दोघींना 7-8 दिवस सुट्ट्या आहेत, आणि यांच्याही ऑफिसला ह्यावेळेस सुट्ट्या दिल्या आहेत. त्याच्यामुळे मग कुठे जायचं हे काही असं ठरवलं नव्हतं. परंतु अचानक यांच्या डोक्यात आलं की आपण जायचं असं म्हणून. आणि मग मी मोठ्या बहिणीला कॉल केला, तर त्यांचंही फिक्स झालं, कारण की त्यांची शेती असल्यामुळे, खूप जास्त मोठी शेती असल्यामुळे त्यांचंही कुठे मोठ्या बहिणीचं जाणं होत नाही. शेतकऱ्याचा पसारा खूप मोठा असतो, म्हणून तेही जास्त कुठे जात नाही. तर मग तिला फोन केला, तर त्यांच्याही सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि त्यानंतर मग जाण्याचं फिक्स झालं. 4-5 दिवस अगोदरच फिक्स झालं होतं. बॅगा वगैरे आमच्या पॅक केल्या गेल्या. आणि त्यानंतर 24 डिसेंबरला असं काही घरातलं काम काढलं की जे 8 दिवसाचं काम करायचं होतं, 8 दिवसाचं काम एकाच दिवसाला करून घेतलं. आणि कुठेही बाहेर जायचं असेल, मग ते 4 दिवसाच्या वरती जर बाहेर जायचं असलं ना, तर पहिली गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे फ्रीज साफ करणं. कारण फ्रीज म्हणजे आपली एक तिजोरी का असेना, तिजोरी म्हटली तरी चालेल. फ्रीज म्हणजे अशी काही आपल्यासाठी एक गोष्ट आहे, घरातल्या सगळ्या फर्निचरपेक्षा फ्रीज आपल्यासाठी, गृहिणीसाठी, किंवा गृहिणी असो किंवा जेन्ट्स असो, कोणी असो, घरातल्या लोकांसाठी फ्रीज ही खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. फ्रीजमध्ये आपण खूप काही घातलेलं असतं, आणि 4 दिवसाच्या वरती जायचं जर राहिलं, तर पहिला मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे फ्रीज क्लीन करण्याचा. आणि नाही म्हटलं तरी बारीक-बारीक सगळ्या भाजीपाला आपला जमा झालेला असतो, किंवा छोट्या-मोठ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घातलेल्या असतात. तर त्याच्यामुळे मला वरच्यावर क्लीन करायचं होतं फ्रीज, परंतु फ्रीज काय वरच्यावर क्लीन झालं नाही. त्याच्यातल्या मॅट वगैरे मी सगळ्या काढून घेतल्या. त्या मला धुवायला घ्यायच्या आहेत, वॉश करायला. त्याच्यामुळे उद्या सकाळी वॉश करून घेईल, आणि किंवा रात्री वॉश करून घेईल झोपायच्या अगोदर. आणि तिकडनं आल्यानंतर मग पूर्ण फ्रीजचं डीप क्लिनिंग आहे, तर ते डीप क्लिनिंग केल्यानंतरच मी त्या मॅट टाकेल. म्हणून आता वरच्यावर पहिले काही खराब होणाऱ्या वस्तू आहेत त्या मी काढून घेतल्या जायच्या अगोदर. आणि आज दिवसभरामध्ये माझे एवढे जास्त कामं झालेत. आता हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. दिवसभरामध्ये दुपारी मी काय कामं केले हे मी तुम्हाला, म्हणजे अजिबात मी व्हिडिओ घेतलाच नाही. कारण की जिथं 1 तासाचं काम आहे, शूट करत करत 2 तास लागतात. खूप जास्त टाईम लागतो. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओच्या काही नादाला लागली नाही. व्हिडिओ अजिबात शूट केला नाही. आता रात्री आमचे जेवणं वगैरे झाले. जेवणं करण्याच्या अगोदर संध्याकाळी थोडीशी बाहेर जाऊन आली. त्याच्यामुळे मग ड्रेस चेंज केला होता. जेवणं वगैरे झाले, आणि कोथिंबीरची जुडी हे जायचं तर होतं. परंतु 1 दिवस अगोदर हे खूप जास्त मोठी कोथिंबीरची जुडी घेऊन आले होते, स्वस्तात भेटली म्हणून. त्याच्यामुळे मग कोथिंबीर वड्या करून घेतल्या. म्हणजे रस्त्याने जाताना, ट्रॅव्हलिंग करताना कोथिंबीरच्या वड्या मुलींना पण कामात येतील खायला, आणि काही उरल्या तर मग त्या सोबतच घेऊन जावे लागतील. फ्रीजमध्ये कोथिंबीर खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे त्रिशा पण खूप दिवसापासून कोथिंबीर वडी खायची असं म्हणत होती, हट्ट करत होती. त्याच्यामुळे मग आता कोथिंबीर वडी करून घेतली. आता जवळ वाजलेत रात्रीचे 10-10:30, कारण की कुठेतरी गावाला जायचं आहे. त्याच्यामुळे एक छोटी-छोटी गोष्ट, कॉस्मेटिक असो किंवा मुलींच्या वस्तू असो किंवा माझ्या वस्तू, बारीक-बारीक ठेवत पहिल्या दिवशी खरी जी बॅग 8 दिवस पहिले भरली जाते ना, तर ती बॅग पहिल्या दिवशीच खरी भरली जाते.
आणि त्यानंतर कोथिंबीर वड्या केल्या गेल्या आणि मग मी पराठ्यांची कणिक मळली होती. दुधी भोपळा पडला होता. म्हटलं सकाळी जर भाजी पोळी केली तर अजूनच निघायला उशीर होईल. त्याच्यामुळे मग रात्रीच दुधी भोपळ्याचे पराठे करून ठेवले आणि पसाऱ्याकडे जो काही पसारा पडला आहे किचनवर, प्लॅटफॉर्मवर तो इग्नोर करा. कारण की जर मी किचन आवरायला जर घेतलं, तर मग नंतर माझ्याकडनं काहीच काम होत नाही. किचन जर क्लीन केलं गेलं, तर नंतर कुठलीही काम करायची इच्छा होत नाही. म्हणून मग मी म्हटलं, पहिले जे काही कुकिंगचं करायचं आहे, जे काही कोथिंबीर वडी आहे किंवा पराठे आहे, ते पराठे वगैरे लाटून घेते. म्हणजे किचनचे जेवढे भांडे निघतील, तेवढे भांडे एकत्र घासले गेले, की किचन ओटा पण पूर्ण क्लीन करून घेईल. म्हणजे सकाळी काहीच राहणार नाही. तरीही डोक्यात अजून विचार आला, आत्ता जर कोथिंबीर वड्या शिजवून घेतल्या आणि त्या थंड्या करून जर फ्रीजमध्ये ठेवल्या, तर परत अजून सकाळी जे व्हायचंय ते होणारच. मला कोथिंबीर वडी थोडीशी ऑन द वे जाताना घेऊन जावी, म्हणजे तळून डीप फ्राय करून घेऊन जावी लागेल, हा विचार डोक्यात आला. आणि कोथिंबीर वडी पण छान अशी फुलली होती आणि शिजली पण छान होती आणि खूप छान लागते. जरी ती थंडी जरी होऊन गेली, तरी पण ती कुरकुरीत आणि क्रिस्पी लागत असते. त्याच्यामुळे मग कोथिंबीर ज्यावेळेस स्वस्त होते, त्यावेळेस मध्ये-मध्ये अशा वड्या केल्या, की जेवण करताना कोणाला कच्ची आवडते, तर कोणाला डीप फ्राय आवडते. आता जवळ रात्रीचे वाजलेत 11 आणि मला खूप जास्त थकवा आला होता. त्याच्यामुळे एवढा पसारा पडलेला आहे, एवढा किचनवर पराठे थंडे करायला ठेवलेत, त्यानंतर भांडे खूप जास्त पडलेत. अजून सिंकमध्ये पण भांडे आहेत. तर म्हटलं पहिले चहा घेऊन घ्यावा. कारण मला एवढं जास्त जेवण गेलं नाही. कारण दिवसभरमध्ये आज सगळं काही आवरते. कांदे पूर्ण एवढा जो कंडा होता तेवढे कांदे क्लीन केले. त्यानंतर कांदा लसूणचं हे लसूण किंवा बटाटे ठेवायचं जे शेल्फ आहे, हे शेल्फ पूर्ण क्लीन केलं. लसूण एक-एक करून निवडून काढला. त्यानंतर डब्बा भरून चिवडा केला. कारण की मी इकडनं चिवडा घेऊन जाणार आहे. मोठी बहीण तिकडनं शेंगा वाफवून आणणार आहे, खाऱ्या शेंगा आणि गोड पुऱ्या असतात, ज्या काही गूळ पाण्याच्या पुऱ्या असतात, त्या गोड पुऱ्या ती घेऊन येणार आहे. कारण आम्हाला कंटिन्यू फिरायला जायचं आहे आणि इकडं स्पेशल वरवर कारमध्ये घेऊन जाण्याचं, वरती खाण्याचं जे सामान आहे, ते सामान हे वरती काढून ठेवलं. आज दिवसभरमध्ये हे अशा प्रकारे स्वच्छ कांदे क्लीन करून घेतले. ते बाल्कनीमध्ये आता जेवढ्या दिवस बाहेर राहू, तेवढ्या दिवस ते ड्राय होऊन जातील. कारण थोडे कांदे मला ओले लागत होते. म्हटलं घरामध्ये वास येईल, त्याच्यामुळे त्याला हवेमध्ये मी सुकवून घेतले. आणि बाजरी गाळायची होती. बाजरी गाळली कारण ती उन्हामध्ये टाकली होती यांनी 2 दिवस पहिले. तर बाजरी गाळली, त्यानंतर ज्वारी गाळली. अशा बारीक-बारीक गोष्टी होत्या. त्यासुद्धा दुपारी गाळून घेतल्या. आज दुपारमध्ये खूप जास्त काम झाले आणि त्यानंतर दिवस उजाडला तो म्हणजे सकाळचा. आता हा दिवस आहे 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा दिवस आहे. सकाळी-सकाळी उठल्याबरोबर पहिले अंघोळ केली, फ्रेश झाली आणि त्यानंतर कोथिंबीर वड्या तळायला घेतल्या. आणि घरातलं सगळं आवरून घेतलं आणि पोछा मारल्याशिवाय तर घरातून निघणं होत नाही माझं. कारण पहिले मी विदाऊट पोछा मारायची निघून जायची, चालली जायची. पण तिकडनं आल्यानंतर घर एंट्री केल्यानंतर घरामध्ये खूप असं खसखस लागायचं आणि आल्या-आल्या केव्हा पोछा मारू असं वाटायचं. म्हणून आता मग मी खूप वर्षापासून किंवा मे बी नाही वर्षापासून म्हणता येईल, तर घर वगैरे सगळं क्लीन करून जाते. म्हणजे गावावरून तिकडनं आली, तर आपण गावावरून आलोय असं काही एवढं जाणवत नाही. आणि त्यानंतर पाणी पण आलं होतं, प्यायचं पाणी. आता प्यायचं पाणी जर भरून गेलो, तर अल्टरनेट डेला कॉर्पोरेशनचं पाणी येतं. त्याच्यामुळे जर पाणी जर भरून गेलो, तर मग तिकडून येऊन पाण्याचं पण काही टेन्शन राहत नाही. तर अशा सगळ्या बारीक-बारीक गोष्टी लक्षात ठेवून सगळ्या करून गेलो, की प्लॅनिंगनुसार पण ह्या गोष्टी घडत असतात. आता सांगते आम्ही जातो कुठे, तर आम्ही जातोय 2 नंबरची बहीण असते माझी ती संभाजीनगरला आणि मोठी बहीण असते जळगाव जिल्ह्यामध्ये अंमळनेर तालुका आहे. तर तिथं मोठी बहीण असते आणि 2 नंबरची बहीण असते संभाजीनगरला. मी 3 नंबरची आहे. मी पुण्याला असते आणि 4 नंबरचा भाऊ आहे. तो पण पुण्याला असतो. तर होतं काय, आम्ही तिघी बहिणी लग्नांच्या वेळेस असं कोणाचं लग्न वगैरे असलं, तरच आम्ही एकमेकांसोबत भेटत असतो आणि ते पण हळद आणि लग्न असं 1-2 दिवसासाठी आम्ही भेटत असतो. मिनिमम 3-4 दिवसासाठी भेटत असतो. तर मग यांनीच प्लॅनिंग केली, की राणीने घर पण नवीन घेतलंय, तिचं नाव राणी आहे. तर तिने न्यू फ्लॅट घेतलेला आहे, न्यू रो हाऊस घेतलंय. तर आपण सगळेजणी तिथं भेटूया आणि संभाजीनगरचा सगळा एरिया कव्हर करून या, म्हणजे सगळं फिरून या. आता तिथं पहिले त्याला औरंगाबाद म्हणून असं नाव होतं. परंतु आता औरंगाबाद न म्हणता आता संभाजीनगर आपण म्हणजे म्हणू शकतो आणि खरं म्हणजे संभाजीनगरच म्हटलं पाहिजे. कारण संभाजीनगर म्हणण्याने जो काही प्राउड फील होतो, तो औरंगाबाद म्हणण्याने होत नाही. हे मला नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा काय वाटतं ते. त्यानंतर झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि ह्या 2 बादल्या अशा भरून ठेवल्या. कारण की मध्ये 2-3 दिवसांनी भाऊ पाणी टाकायला येणार आहे झाडांना, त्याच्यामुळे त्याला बादल्या जड पडायला नको पाहिजे म्हणून त्याला बादल्या भरून गेली. त्याला सांगितलंय तो येईल ऑफिसमधनं परस्पर येताना झाडांना पाणी टाकून जाईल. आणि त्यानंतर कॉकरोचचं पावडर आणलेलं असतं घरामध्ये, तर कॉकरोचचं पावडर वगैरे टाकून घेतलं.
जे काही कॉकरोच असतात 5-6 असतील, जेवढे काही असतील तेवढे कॉकरोच मरून जातात. तिकडनं आल्यानंतर तर घरामध्ये मेलेलेच असतात आणि तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असणार, मी गावाला जात असताना प्रत्येक वेळेस मी अशा पद्धतीने कॉकरोचचं पावडर टाकून जाते आणि त्यानंतर घरातनं निघताना जे काही आपलं नेहमीप्रमाणे असते, महाराजांना मुजरा आणि नमस्कार करून निघालो. चल. हो, हो. चल. नाश्त्याला मी कोथिंबीर वडी तिला तिला नाही माहिती, तिला काहीच माहित नाही काय केलं ते. किती वेळेस बघत असते. कोथिंबीर वडी आणि पराठे करून घेतले. हो ना, हो ना, हो ना. तिला माहिती टीव्ही बघत असते, किचन मध्ये काय चालतं काही समजत नाही. हिला इंटरेस्ट आहे मोठीला. चल चल चला काय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय. परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. देव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. आणि रस्त्याला लागलो. रस्त्याला लागल्यानंतर मग सोसायटी सोडली, रस्त्याला लागलो की जयघोष केला, महाराजांचा जय जयकार केला. त्यानंतर मग नविकाला आणि त्रिशाला पण पाहिजे असतं की तू आता बंद कर करणं जय जयकार आणि आता आम्ही करू. तर त्यानंतर मग त्यांनी केला. तर अशा पद्धतीने घरातनं खूप जास्त धावपळ झालेली असते माझी. सकाळची मी उठलेली असते आणि ज्या दिवशी गावाला जायचं असतं ना, त्या दिवशी तर रात्रभर झोप लागत नाही. कारण की सकाळी सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, घरातलं पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. रात्रभर तर झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यापासून अजून नविकाचा आणि त्रिशाचा त्रास सुरू होतो. त्यानंतर मग इथं नेहमीप्रमाणे 3 गोष्टी माझ्या ह्या कंपल्सरी ठरलेल्या असतात गावाला जाताना. पहिली गोष्ट म्हणजे महाराजांना मुजरा, घरातनं देवाला नमस्कार करणं. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचा जय जयकार आणि तिसरी गोष्ट म्हणजे के सुमिरो पवन कुमार बलबुरी विद्या देवमुखी गल रघुबे सहिता. जय हनुमान ज्ञान गुरु सागर जय कपीस उजागर रामदूत अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हनुमान चालिसा म्हणते कारमध्ये बसल्यानंतर आणि मग आम्ही आमच्या मार्गाला लागतो. आता हनुमान चालिसा म्हटल्यानंतर मग लगेच सॉन्ग चालू करते आणि जेव्हापासून सॉन्ग चालू होतात गाणे Spotifyवर तेव्हापासून डायरेक्ट घराला पोहोचल्यानंतरच ते गाणे बंद बंद होतात. आता जेव्हा मी कारमध्ये बसते ना, तेव्हा मला असं वाटतं की कारमध्ये एकदम शांत राहावं. एवढं शांत राहावं की कोणाशीच बोलावं नाही आणि खूप मोठ्याने 3 वेळेस ब्रीथ इन, ब्रीथ आउट करते. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की कोणीच बोलावं नाही, एकदम शांत राहावं. कारण घरातनं निघतानाच खूप जास्त दगदग झालेली असते, एक्झर्शन झालेलं असतं आणि चाकण आलं तेवढ्यात नविकाचं सुरू झालं. मला मळमळ होतंय, माझी ॲसिडिटी वाढली आहे. आत्तापर्यंत त्रिशाचं राहायचं, त्रिशाचं पण मध्ये-मध्ये असतं. तर आतापर्यंत त्रिशाचं राहायचं, परंतु आता नविकाचं असतं. मळमळ होतंय, ॲसिडिटी वाढलंय, भूक लागली आहे. मग हॉटेलमध्ये कुठेतरी गाडी थांबवा. आता घरचं जे घेऊन गेलेलो असतो, ते तर खाणं अजिबात तयारीच नसते खाण्याची. तर कसं तरी तिला मनवलं, दोघींनी आम्ही विनवण्या केल्या आणि मग तिला खायला तिची सुरुवात केली. आता तिचा चेहरा बघा. जाते का? केस माय कर. आणि मॅडमांना घरातलं खाण्याची काही तयारी नव्हती. त्याच्यामुळे कुठेतरी गाडी थांबवा, मला मळमळ होतंय. आता हिच्याकडे बघून कोणाला असं वाटेल का, की कारमध्ये हिला मळमळ होतंय असं म्हणून. उतरलो एका हॉटेलला आणि तिथं तिला स्विंग दिसली आणि त्या स्विंगवर एवढा मोठा झोका घ्यायला लागली आणि इकडं त्रिशा रुसून बसली. दोघंजणी कारमध्ये कितीही मोठा प्रवास करायचा राहिला, की दोघंजणी एवढा प्रचंड त्रास देतात मला. खूप जास्त त्रास देतात कारमध्ये बसल्यावर. बोर होतंय आणि खाली उतरवलं की खाली त्यांना खूप भारी वाटत असतं. त्यानंतर आम्ही रस्त्याला लागलो. आता रस्त्याला लागताना तुम्हाला सांगते मी, माझं सगळ्यात मोठं स्वप्न काय होतं आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालं. आता काहींना हसू येईल, कारण जे त्या मार्गाने जात असतील त्या मार्गावाल्या लोकांना हसू येईल, पण मी पुढे जाऊन सांगते. तर आम्ही रस्त्याला लागलो आणि रस्त्याला चंदनापुरी घाटला. एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला होता ना.
आता बघा गाडी चालवत असताना कधी पुढच्याची चुकी असते तर कधी मागच्याची चुकी असते. आता ही एवढी न्यू कार होती, तर ह्या नवीन कारला बस ड्रायव्हरने मागून जोरात धडक दिली होती आणि खूप जास्त ती कार हलली होती किंवा त्याला खूप जास्त लागलं होतं कारला. लागलं म्हणता म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता कारचा. तर आतमध्ये लोकं बसली असतील मे बी. त्यांचं पण काहीतरी झालं असेल. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि चंदनापुरी घाटमध्ये खूप ट्रॅफिक झाली होती. तर माझं सांगण्याचं इंटेन्शन हा एकच आहे, की ज्यावेळेस आपण ट्रॅव्हलिंग करत असतो, कार ड्रायव्हिंग करत असतो, तर व्यवस्थित सांभाळून आणि जागरूक राहून कार ड्रायव्हिंग केली पाहिजे, प्रवास केला पाहिजे. आता माझं स्वप्न काय होतं मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आम्ही धुळ्याला जायचो, माझ्या सासरी किंवा माहेरी, तेव्हा संगमनेरकडनं समृद्धी महामार्ग लागायचा. त्यावेळेस मी नेहमी यांना म्हणायची, की मला कधी समृद्धी महामार्गाने जायला भेटेल, कधी माझं स्वप्न पूर्ण होईल. कारण माझं स्वप्न पूर्ण याच्यासाठी होतं, की मला ॲक्चुअलमध्ये तो समृद्धी महामार्ग बघायचा होता, की तो कसा आहे नेमका असं म्हणून वरती जाऊन. आणि खरंच आज तो माझं जे इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आणि प्रत्यक्षात मी समृद्धी महामार्गावर आज ड्रायव्हिंग करत होतो. आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो आणि ॲक्चुअल बघायला गेला तर समृद्धी महामार्ग चांगला आहे असं म्हटलं जातं. परंतु मी म्हणजे हो ना, खरंच हे सांगते, काय आहे की ना, मला तो पाहिजे पुढे. तसा तो आवडला नाही. अगं कारण की आम्हाला डब्यासाठी राखी. कंटिन्युअस हो, मध्येच हॉटेल, एके लोकं शॉप, गाड्या घालतात. पानटपरी इकडनं जायचं होतं. किंवा अशा असं आहे गावं का? किंवा जास्त शेती टाकून असं टाकून बघण्याची दे ना, सवय exit लागलेली तिकडनं. असते. संगमनेर, इथं नाशिक राखी मार्गे तिथं जाताना. परंतु इथं लावा. समृद्धी महामार्गाने ब्रेक जाताना आजो. तसं काहीच नव्हतं. एकदम वॉशरूम सरळ जायचं. असा रोड होता. खूपच सरळ जायचं. म्हणजे इतकी कंटिन्यू ड्रायव्हिंग करायची, की ड्रायव्हिंग करणाऱ्याला पण झोप लागायची. त्रिशा त्यानंतर तिथं हे एक छान दिलेलं असतं, की काही किलोमीटर नंतर आपल्याला थांबायला भेटेल किंवा आपल्या थांबायची जर इच्छा असेल, तर वॉशरूमला जाणं इच्छा. किंवा काहीतरी आहे, ही चहा असं पिल्याने आपल्याला थांबायचं आहे, इच्छा आहे, चहा प्यायचा आहे, तर काहीतरी किलोमीटरने तिथं ही असं त्याची मुलगी थांबण्याची एक सुविधा केलेली छानपैकी. आणि मला चहा प्यायची होती. संध्याकाळी 4-4:30 वाजले होते. मुलींनी उसाचा रस घेतला आणि मी चहा घेतली. तर छानपैकी इथं थोडीशी थांबण्याची एक सोय दिलेली आहे आणि महाचाय. सुविधा करून दिलेली आहे त्यांनी. परंतु मला काही ॲक्चुअलमध्ये एवढा समृद्धी महामार्ग आवडला नाही पाहिजे तसा. कारण ड्रायव्हिंग करणाऱ्याला खूप जास्त बोर आहे आणि खरं सांगायला गेलं तर एकटा ड्रायव्हिंग करणाऱ्याला खूप जास्त ड्रायव्हिंग करायला जीवावर येईल. सोबत जर कोणी राहिलं तर एवढं बोर होणार नाही. परंतु एकट्या ड्रायव्हरला तिथं कंटिन्युअस ड्रायव्हिंग करणं खूप जीवावर येईल. त्याच्यामुळे आम्ही पण बोर झालो होतो आणि मला पाहिजे तसा तो समृद्धी महामार्ग एवढा पाहिजे तेवढा आवडला नाही. आणि राहिली गोष्ट मुली पण बोर झाल्या होत्या. कारण की आम्ही आमच्या एरियाकडनं जेव्हा जात असतो ना, त्यावेळेस आमच्या एरियाकडनं जाताना आम्हाला माहिती असतं, आता हा स्पॉट येईल, तेव्हा तो स्पॉट येईल. परंतु माझे 2 नंबरचे मेहुणे म्हणजे 2 नंबरच्या बहिणीचे मिस्टर त्यांनी सांगितलं होतं, की तुम्हाला 17 नंबर गेटने तुम्हाला एक्झिट व्हायचं आहे. समृद्धी महामार्गाच्या 17 नंबर गेटने तुम्हाला एक्झिट व्हायचं आहे. तर आम्ही ते 17 नंबर गेटची वाट बघत होतो आणि मुलींना पण बोर व्हायला लागलं. आम्हाला दोघांना तर काही वाटत नाही. आम्ही दोघंजण गप्पा मारत-मारत येत असतो. परंतु मुलींना मागे बोर होतं. तर त्रिशाने मध्येच डान्स करायला सुरुवात केली आणि संध्याकाळ झाली. म्हणजे जवळ आम्हाला पोहोचायला 5:45 वाजतील हे आम्हाला माहिती होतं. आणि सूर्य मावळतीला येत होता. तर सूर्याकडनं शिकण्यासारखी ही एकच गोष्ट असते, की तो त्याचं काम एकदम चोखपणे करत असतो आणि एवढं सुंदर काम करत असतो ना, की सनसेट बघायला जणू काही डोळ्याचं पारणंच फिटून जातं. एवढा सुंदर सनसेट असतो संध्याकाळच्या वेळेस. आणि संभाजीनगरकडे जर आपल्याला जायचं असेल, तर समृद्धी महामार्गाने जात असताना 17 नंबर गेटने एक्झिट व्हावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर टोल लागला आणि तिच्या घराचा रस्ता लागला. तर आता आम्हाला काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मग दादा आले. ही पुढची कार जी चालू आहे, 2 लाईटं सुरू आहे. तर तिथं आम्हाला दादा आणि 2 नंबरचे मेहुणे आणि मोठे मेहुणे म्हणजे बहिणींचे मिस्टर दोघंजणी घ्यायला आले आणि त्यांच्या मागोमाग आमची कार जात होती. तर नवीन एरिया असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत राहत नाही. परंतु बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतं तेवढं चांगलं असतं. कारण जाण्याची जी काही एक्साइटमेंट असते ना, ती एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच असते. आणि संध्याकाळच्या वेळेस तिच्या घराकडे जाण्यासाठी सनसेट तर एवढा सुंदर होता ना, तर काय सांगावं. आणि सनसेट बघण्यासाठी जी मला सवय लागलेली,
ती सवय यूट्यूब जेव्हापासून मी सुरू केलं ना, जेव्हापासून मी यूट्यूब सुरू केलंय, तेव्हापासून माझ्या स्वतःमध्ये मला स्वतःला एवढा फरक जाणवायला लागला आहे, की मला खूप चांगल्या गोष्टी बघण्याची सवय लागलेली. नाहीतर यूट्यूब चालू करण्याच्या अगोदर ह्या गोष्टी माझ्यापुढे काही मॅटर करायच्या नाही किंवा माझं या गोष्टींकडे काही लक्ष राहायचंच नाही. तेजू बाहेर उभी आहे आणि तिचं हे नवीन असा एरिया आता झालेला आहे. तर त्या नवीन एरियामध्ये छानपैकी आम्ही सुंदर एंट्री केली आणि फ्लॅट सिस्टीममध्ये जेव्हा आपण राहत असतो ना, तेव्हा फ्लॅट सिस्टीममध्ये राहून आपण एवढं कंटाळून जातो आणि ज्यावेळेस आपण असं रो हाऊसमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटत असतं आणि तिचं रो हाऊस बघून तर आमच्यापेक्षा दोघी मुलीच जास्त खुश झाल्या. कारण की त्यांना असं वाटत होतं, की आता बैठे घर आहे त्याच्यामुळे खेळायला छानपैकी खेळायला भेटेल. त्रिशा मोबाईल ठेव, त्रिशा मोबाईल ठेव, त्रिशा आ मोबाईल आण. आम्ही तर ते काढतो. अरे वा, खूप दिवसानंतर असा ग्रुप मीटअप. आमचा आज ग्रुप झाला पूर्ण. ह्याच गोष्टीसाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड झालो होतो. कारण ह्याच गोष्टी खूप जास्त मॅटर करत असतात. बाकी पैसा वगैरे, सोनं, नाणं ह्या गोष्टी, दागिने ह्या गोष्टी मॅटर करत नसतात. तर सगळे जेव्हा एकत्र येतो ना, तर ह्या गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही खूप जास्त मिस करत असतो आणि करत होतो गाडीमध्ये, की कधी पोहोचू लवकर. एवढा रस्ता आम्हाला लांब वाटत होता, एवढा लांबचा पल्ला वाटत होता आम्हाला, की काय सांगावं. आणि ताईन ते दुपारी 1-1:30 वाजेला ताईन ते पोचले होते तिच्याकडे अंमळनेरवरनं. हे दुपारचे येऊन गेले होते आणि हे सुद्धा आमची वाट बघत होते. फोनवर फोन यायचे, कधी तुम्ही पोहोचणार आहेत, कधी पोहोचणार आहेत. पण आम्हाला पण यायला खूप जास्त उशीर झाला कारण आज नविकाने भरपूर त्रास दिला आणि 5 वेळेस आम्हाला रस्त्यावर थांबावं लागलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली म्हणजे आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल, तर ती म्हणजे बहीण असते. आणि असं म्हणतात, की देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केलेली असते आणि आई फार काळ असू शकत नाही, म्हणूनच कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल, अशी बहीण निर्माण केलेली असते आणि कुठल्याही परिस्थितीत ती आपल्या पाठीशी उभी असते आणि गुणांचं तोंड भरून कौतुक करते कधी-कधी. आता ह्या पण बहिणी-बहिणीच आहेत. ही मोठ्या बहिणीची मुलगी तेजू. तर ह्या जेव्हा एकत्र जमतात ना, तेव्हा भावा-बहिणींचं प्रेम जेवढं असतं, तसंच बहिणी-बहिणींचं पण असतं आणि भावा-भावांचं असतं, तसंच बहिणी-बहिणींचं पण असतं. आणि पहिले कसं राहायचं ना, पहिले 105, 100 वयाच्या बहिणी-बहिणी राहायच्या, 99, 90 वयाच्या राहायच्या, तरीही त्यांचे नाते खराब झालेले राहायचे नाही. परंतु आता जेवढा जवळ पैसा येतोय, तेवढा जवळ पैसा आला आणि खूप जास्त पैसा झाला, तर आता लोकांचे नाते आयु अजून घेऊ कधी त्याच्या मिरच्या डोसाच्या मिरच्या बी बस झाला. काय वांगे कुठे त्याच्यात वांगे तुमचं आता जाड होते म्हटलं केशासाठी. आई सगळ्या सांगतो गाडी भाडत नाही कुठे
आणि त्यानंतर घरी आलेल्या पहिले स्वयंपाक फायनल झाला. हिरवी मिरच्यांची वांग्याची भाजी. आईने हे येताना मोठ्या बहिणीजवळ, ताईजवळ 5 किलो भरीतचे वांगे देऊन पाठवले होते आणि 3 किलो जी की जळगावकडची खानदेशी भरीतचं वांगं आणि खानदेशी जी भाजीची वांगी असतात, लांब वांगी, तिला वांगी म्हटलं जातं. वांगं म्हणत नाही तर तिला वांगी म्हटलं जातं. आणि तर छानपैकी शेंगदाण्याचं कूट लावून हिरवी मिरचींची वांग्यांची भाजी केली गेली, बाजरीच्या भाकरी आणि ठेचा. वाव! वाव! एवढा भारी बेत केला होता ना. आणि दिवसाला पण पाहिजे तसं पराठे होते किंवा बाहेरचं पण थोडंसं घेतलं होतं, परंतु पोट एवढं भरलं नव्हतं आज. तर छानपैकी दोघी बहिणी स्वयंपाक करत होत्या आणि आल्या आल्या त्यांनी मला किचनमध्ये घुसू दिलं नाही. तर हेच असतं मोठ्या बहिणीचं सुख. ज्या मोठ्या बहिणी असतात, तर ज्यावेळेस आपल्याला एक माहेर, मोठी बहीण असते ना, मोठ्या बहिणी जेव्हा असतात, तर आपल्याला लहान बहिणींना एक माहेर नसून 2 माहेर असतात. हा विषय तर निश्चित आहे. 2 माहेर जर राहिले तर ते सुख काहीतरी औरच असतं. त्यानंतर रात्री छानपैकी पंगत बसली. पहिले जेन्ट्स लोकांना आणि छोट्या मुलांना जेवणाला बसवलं आणि त्यानंतर मग त्यांचे जेवणं वगैरे झाले आणि मग आम्ही जेवणाला बसलो. छानपैकी पंक्तीमध्ये बसता ज्या काही गप्पा रंगतात ना, ती मजा काहीतरी औरच असते. आणि जो हा अनुभव ज्याने घेतला असेल ना, त्याला तर नक्कीच त्या अनुभवाची जाणीव होईल किंवा त्या गोष्टींची आठवण येईल. छानपैकी गप्पा रंगल्या होत्या. सगळ्या मागचे पुढचे सगळे विषय निघत होते. माणसांना जेवण केलं माणसांनी आणि त्यानंतर त्यांना आम्ही बाहेर पाठवलं. वॉकिंग करून या तुम्ही. आणि छानपैकी आम्ही गप्पा मारल्या. आता आम्ही 3 बहिणी नाही आहे, तर आता आम्ही 4 बहिणी झालो आहे. कारण तेजू पण आता मोठी झालेली आहे आणि ती आम्हाला आमच्या मुलीसारखी नाही, तर ती पण आम्हाला एक मैत्रीण किंवा एक बहिणीसारखी आहे. कधीही काहीही चुकलं किंवा त्याचं सजेशन देणं, चांगलं वाईट गोष्ट सांगणं, हे सुद्धा आम्हाला तेजूकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात. जेवणं वगैरे झालं, सगळं आवरलं गेलं आणि त्यानंतर आता तयारी सुरू झाली. ती दुसऱ्या दिवशी सकाळची. तेजूने भेंडी कापायला घेतली आणि मी पत्ताकोबी कापायला घेतली आणि मोठ्या ताईने लसूण निवडायला घेतली. आणि ज्या काही गप्पा सुरू झाल्या ना, तर त्या गप्पांमध्ये आम्ही भावाला मिस केलं, राजला. आणि त्याच्यानंतर त्याला व्हिडिओ कॉलिंग केली. ते सार वेगळं आणि पीस वेगळं असतं. ते शिजलेलं नसतं. पीस कसं शिजलेले नसतं. सुंदर ना? खूप सुंदर आहे म्हणा. तुम्हीच कमी होते का ना? राणी मोठी कढई आणली राखीची. नाही मग बटाटे पडतील, वाटाणे पडतील. याच्यामध्ये बटाटे तू कोणी खबर देतो बटाटे टाकून एकदम छान लागतं. बटाटे कांदा बटाटा नको मी तुमचं मावशी बटाटा असतो चालू करणार आहे.